एकदम सिंपल मध्ये सांगतो तुला. आईच्या बहिणीच्या मावशीच्या भुईची पोर म्हणजे कोण लागतो? गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस दुसरा. आपण तयार वगैरे झालं. आता उठलं रात्री 3 वाजता झोपलं. तर कसं व्हायचं, झोप पण नाही आली. आता तर रेडी वगैरे झालं. अजून तर अवतार बघू शकता. जरा एकदम फ्रेश होतो. फ्रेश म्हणजे जरा सनस्क्रीन वगैरे लावतो. त्यानंतर भेटतो. बाकी सगळे फोटोशूट चालू आहे इकडं. आणि आमची ओवी बघू शकता तिथे. ओवी बघू काय करते आपण. हे ओवा, ही आमची भावकारी ओवी. साखर खायला घेतली. साखर काय वाटतं का दोघी नवी. चलो आपण जरा वरती जाऊयात. सो गाइस, आत्ताच झालं आपण रेडी मस्त पैकी. आणि हे अजून पण साखरच खात आहेत. बाकीचे तर नाहीच आहेत. आणि बाकी चाय वगैरे चालू आहे सगळा. हे इथे काय काय करत बसत. चायचा गलास बघू. अरे तुम्ही चायच पिताल नक्की. कोण झोपले? ठीक आहे. चाय पिताय का थंडा पिताय? चाय चाय चायची सुविधा इथं मस्त चुलीवर चाय बनवले. हे भाई, अरे चाय घेताय का थंडा पिताय? अरे इकडे बघ. यायचा भूत. थंडा पिताय तुम्ही? आणि आमचा एक माणूस इथं झोपले मस्त. हा, त्याला उठू आपण. ए उठ, झोपाय जागा आहे का? एकदम सिंपल मध्ये सांगतो तुला. आईच्या बहिणीच्या मावशीच्या फुईची पोर म्हणजे कोण लागेल? अरे आईच्या बहिणीची मावशीच्या. हा, मावशीच्या फुईची पोर. वीस पण एकच झाली. कशी काय? अरे कशी काय? मग लागल कोण? ती मम्मीची लागल, तीच तिची लागल. अरे पण माझी कोण लागल? सांग. हे तुमच्यासाठी पण एक क्वेश्चन. ठीक आहे. आईच्या बहिणीच्या मावशीच्या फुईची पोर म्हणजे कोण? मावशीच्या फुईची पोर. आत्या. म्हणजे कोण? काय म्हणजे नातं काय लागेल? कोण लागेल? मावशीच्या फुईची पोर. आणि मम्मीची पण फुईस आणि मावशीची पण फुईस. आईच्या बहिणीच्या मावशीच्या फुईची पोर. अरे आत्या. आत्याची पोर. मग ती लागल कोण? कुछ भी. हो मामी, तुम्ही ऐकलं क्वेश्चन? क्वेश्चन आहे का? आईच्या बहिणीच्या मावशीच्या आत्याची पोर म्हणजे कोण लागेल? बहिणीच्या मावशीच्या आत्याची पोर. एक क्वेश्चन, एक नातं सांगा मला फक्त. आईच्या बहिणीच्या
मावशीच्या आत्याची पोर म्हणजे कोण लागेल? आईच्या बहिणीच्या मावशीच्या आत्याची पोर म्हणजे कोण लागेल? आईची बहीण मावशी. मावशीच्या मावशी, अरे यार, आईच्या बहिणीच्या मावशीच्या आत्याची पोर म्हणजे कोण? मावशीची आत्या बहीण. बहीणच. हा, कशी काय? हिची आत्या तिची पण आत्या ना. नाही नाही नाही, आईची पण आत्याच झाली ना. क्वेश्चन समजला का? आईच्या बहिणीच्या मावशी, ठीक आहे? तिची मावशी. मावशीची आणि मावशीची आत्या. मावशीची आत्या आईची पण आत्याच झाली. रॉंग रॉंग रॉंग. कसं व्हायचं? ए, प्रतीक पण ना. कोणालाच आन्सर येत नाही. ए तू सांग, तू सांग. अय, तुला एक प्रश्न. आईच्या बहिणीच्या मावशीच्या आत्याच्या पोरीला काय बोलतात? आईच्या बहिणीच्या मावशीच्या आत्याच्या पोरीला काय बोलतात? मावशी बहीणच होईल ना. मावशीच्या आत्याची पोर म्हणजे कोण? मावशीच्या आत्याची पोर. हा प्रश्न तुला विचारलाय कोणी? मीच शोधला आता, म्हणून सगळ्याला विचारते. आईच्या बहिणीच्या मावशीच्या आत्याची पोर म्हणजे कोण? कोणाला चाक वडा सुट नाही. बघितला, असा डेंजर क्वेश्चन आहे. चला तर आता निघतोय आपण हळूहळू. सगळ्यांचं फोटो सेक्शन चालू आहे तिकडे, बघू शकता. आणि आपणच तयार होऊन मस्तपैकी आपले फोटो बिटो काढून झाले. आपल्याला टाईम नाही लागेल. फोटो पण कोण काढायला असं म्हणणार की फोटो काढायला कोण? तर मग आता हळूहळू आपल्या बॅगा घ्यायच्या, खाली जायचं. आणि आता आपण जाणार आहोत मुरुड जंजिऱ्याला. लास्ट टाइम आपण गेलेलो, आपला ब्लॉग पण आहे चॅनलवरती, जाऊन बघू शकता तुम्ही. पण आता बाकीचे गेले नाही, मग त्यांच्यामुळं आपल्याला जायला लागतं वापस एकदा. तिथे जाऊ. त्याच्यानंतर एक मंदिरच जाणार आहोत. सो ते जाता वेळेस आहे, ते तुम्हाला दाखवतो. सो आता सगळे एकदम जाता निघता फॅमिली फोटो काढत आहेत. सगळे रेडी होत आहेत. आणि आपली बस बघू शकता. रूप फाय झुप 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 फाय झुप. है हमारा समुंदर का व्यू, और ये है समुंदर का व्यू हमने लिया था कल, आप वापस देखिए. धकाड़ा 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 धंग धंग धकाड़ा धंग. बटाका 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 झाली गेली ती वाट लावत. बघू शकता आपण पोहोचलेलो आहे. इथे दिसत असेल तुम्हाला जंजिरा किल्ला. आणि इथे एक्साइटमेंट, आता दाखव ना एक्साइटमेंट. ओवी ओवी आपला डायलॉग बोल. बैंगन. काय 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 सो बघू शकता आपण जंजिरा किल्ला तिकडे आहे. लास्ट टाइम आपण ना त्या साईडला गेलेलो आणि ही दुसरीच साईड आहे. मी पहिल्यांदाच बघतोय. आता इथून बोट आहे का कुठून, आम्ही तर त्या साईडून गेलतो ना, तिथून पूर्ण व्ह्यू दिसत होता. पण मला खरंच समजत नाही काय नक्की. बघूयात आता कसं बोटीची सिस्टम आहे, काय आहे, कसं काय. त्यावरून तो रस्ता दिसतो ना तिकडे जाऊन त्या डोंगरावरती, तिकडून पूर्ण तिकडे गेला ना त्या साईडला आहे प्रॉपर ते काय बोलतो बोट वगैरे. काय काय रे, बरोबर ना? पहिल्यांदा आला का? पहिल्यांदा. मग जा घरी. ओवी ए ओवा ए ओ भाऊ ए ओवी बैंगन बैंगन. हा पहिला मामा सेम. अरे यो बा आमच्या बस मध्ये कोणतरी चढलाय. अरे काय वाटतं का? ए कोण आहे? ए कुठला गुंडा आलाय हो? सो ना आता आपण पोहोचले प्रॉपर त्या ठिकाणी जिथे आपल्याला यायचं होतं. आणि इथं पार्किंगला लावले आता बस. बघा तुम्ही पुढचं चाललेत सगळे आरामात आपले. तिकीट काढू पहिला, बघू तिकीटामध्ये काय असतं काय नाही. आणि त्याच्यानंतर जाऊयात आपण. बोटीचा टायमिंग, कुठली बोट भेटते आपल्याला, मोटरवाली भेटते का साधी भेटते, त्यावर पण डिपेंड आहे. आपण जाऊयात आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. तुम्ही तर लास्ट ब्लॉग बघितलाच असेल माझा. आता जाऊया तिथे. लाईन बघा, लाईन तिकिटासाठी.
म्हणजे नक्की काय आहे म्हणजे इश्यू मला काय समजतच नाही. ठीक आहे लाईन ठीक आहे तिकीट काढायला, वेटिंग नसली पाहिजे नाही तर वाट लागेल पूर्ण. बघूया. खूप वेळानंतर एक हॉटेल भेटलं. सगळीकडे रेट काढत होतो, रेट काढून झाले. तिथं रिजनेबल रेट भेटला, तिथं बसलं जेवायला. ठीक आहे, कारण की एवढे जण आहेत, 30 जण आहे बरोबर. मग काहीतरी डिस्काउंट पाहिजे प्रत्येक थाली मागे तरी. सो सर्वांनी पापलेट थाली ऑर्डर केल्या. ठीक आहे. सो आता बघू, अजून वेटिंग तर आहे, 1 तासाची वेटिंग आहे. 1 तास तिकीट काउंटर बंद आहे. सो मग तोपर्यंत करणार काय, जेवून घेऊयात. जेवून घेतल्यानंतर जाऊयात, कारण की तिथे किल्ल्याजवळ दरवाजाजवळ पाण्याचा फ्लो वाढला आहे, त्याच्यामुळे बंद केले. कारण की तिकडे पण वेटिंग चालू आहे. ठीक आहे. चला, जर आपले सर्व डिश आलेले बघू शकता. तुझी येते, थांब जरा. दरवर्षी नेहमीप्रमाणे त्याला लागते त्यालाच उशिरा देतात. आणि इकडे सगळं हे चिकनवाले आहेत. हे एक चिकनवाला आणि आमची आई आणि आमची काय काय आमचा पापलेट मोठा आहे. ठीक आहे, आमचा दिला तेवढा भाग्य आहे. चिकन खाल्ल्यानंतर आपलं मस्तपैकी जेवण वगैरे झाले आणि जेवण जाम भारी होता. तिथे म्हणजे गेटच्या बाजूलाच हॉटेल आहे, चांगलं हॉटेल आहे एकदम. आणि तुम्ही जर जास्त जण असाल तर खरंच डिस्काउंट भेटतो आणि जेवण पण चांगलं आहे एकदम. आता बघू, तिथं वेटिंग अजून पण आहे, कारण की सूचना येतात वारंवार की सकाळपासून गेलेली जी लोकं आहेत तिकडे ते अजूनपर्यंत तिथे अडकलेत, तिथून अजूनपर्यंत ते आलेले नाही आहेत. सो आता आमचं काय माहिती, भेटतंय तिकीट नाही भेटतंय, पण जेवून घेतलं ते बरं आलं. टाईमपास झाला काहीतरी. जे वाटलेलं मनात एक डाऊट होता तेच झालं, बंद झालेलं आहे कारण की फ्लोच कमी होत नाही पाण्याचा. बघूयात यार, आता वेस्ट ऑफ टाईम होते. दुसऱ्या किल्ल्यावरती जाऊ, कुठेतरी जाऊ. तो आपण आता चाललोय मस्तपैकी किल्ला जरी दर्शन करू. बाहेरूनच बोटिंग करायची आपल्याला. म्हणजे आतमध्ये तर जाता येणार नाही, कारण आतमध्ये पोलिसं पण आहेत, ते सोडतच नाहीत कोणाला. तर मग आपण बाहेरून तरी सगळं फिरून बाकीचे आलेत. सो बसण्यापेक्षा काहीतरी फिरलेलं बरं. सो आता आपण चाललोय बोटीमध्ये असं राऊंड मारायला. जिथे पहिल्यांदा उतरलेलं तिथे चाललोय आणि आपली बोट बघू शकता. जरा लांबूनच यांना दर्शन घ्यावतो. तुला आता काय, तुमच्या नशिबात नाही किल्ला फिरणं. ठीक आहे. सो मग तुम्हाला मी असं लांबून दर्शन, मुखदर्शन एक बघा. सगळे वेळी लाईफ जॅकेट घातलेले आहेत आणि आपली फॅमिली मस्तपैकी. सो बसला आम्ही सर्व लाईफ जॅकेट. जरा फिरून तरी आता एवढं टाइमपास केला, एवढं काय केलं, कुठून तरी झोल करत होतो तिकिटांचं की काहीतरी सेटिंग वगैरे होईल, पण काहीच नाही. तिकडून पोलिसांचेच ऑर्डर होते, पण इथं तिसऱ्या बंदरावरती आलो. इथून तरी असं म्हणजे असं लांबून दर्शन चालू आहे. सो मग आता जरा बरं वाटते, म्हणजे आलोय ते व्यर्थ नाही जायला पाहिजे. हाय, तुमची फॅमिली आहे, सर्वांनी हाय करा. हाय, मजा करा. चला, आपली बस चालू झाली. पुरुष मंडळी आपली इथे बसलेली आहे. सो आपण बघू शकतो इथे हॅपी बर्थडे झालेला आहे. आणि हा किल्ला, आणि किल्ल्याजवळ आपण आलेलो आहे. आणि किल्ला बघता बघता माझ्या पायावर पाय दिलेला आहे. अरे ओके, नाही पाय तुटला. होवी फोवी मजा येते का? ये बघू शकता.
भारी येतं ना. आणि आता आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे जाणार आहोत. म्हणजे लांबूनच बघावं भेटेल, कारण की आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलतो ना तेव्हा ना इकडे या साईडला पूर्ण मोकळं होतं, पण आता पाण्याचा फ्लो एवढा वाढलाय की म्हणजे ते जागाच दिसत नाही. महादरवाजा पण आता बघू आपण तिकडे गेल्यावरती लांबून दिसतो, कॅप्चर करूयात आपण. इथे आपण जरा 5 मिनिटं बोट थांबेल. महादरवाजा इथे पोचलोय. पण या किल्ल्याची तुम्हाला खासियत सांगू का एक गोष्ट. या किल्ल्याचा म्हणजे कोणी जिंकू काय नाही शकलं, कारण की या किल्ल्याचा मेन दरवाजा महादरवाजा कुठे आहे ना हे खूप जास्त कन्फ्युजन आहे. कारण की त्या किल्ल्याच्या जवळ जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत महादरवाजा दिसत नाही. आता तुम्हाला इथून पण दिसत नसेल, पण ना आहे ही खासियत. त्याच्यामुळे हा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही अजूनपर्यंत. आणि या दगडी पूर्ण इथं ना दिसतात आणि सनसेटचा व्ह्यू पण येतोय. आणि महादरवाजा तुम्हाला दिसत असेल, तो दिसतोय का, तो आहे महादरवाजा. तुम्ही सांगा भारी किल्ला आहे. आणि इकडे सर्व असे बघतायत जसं काय कुठली पिक्चर चालू आहे, असे सगळे बघतात. भारी आहे, डेंजर एकदम. ही आमची मावशी. मग आपण तो आपली राईड कंप्लीट झालेली आहे. आपण आलोय सर्व आणि जाऊयात. आता आपण परतीच्या प्रवासाला निघूयात. वाजले 5:30 काहीतरी वाजले. तर 4 वाजता तर आम्ही तिकडेच होतो. 5:30 काहीतरी झाली असते, पण चाललोय आता. आता परतीच्या प्रवासाला रात्री तर मज्जा करूयात. आणि माझ्या मोबाईलचा झाला स्टोरेज फुल, सो मी मध्ये वापरतो शौर्याचा मोबाईल. सो जाऊयात आता. सो सगळे तर आता ना गेलेत मंदिरामध्ये. बिर्ला मंदिर म्हणून इथे, तिथे गेलेत. पण मी नाही गेलो, कारण की मी खाल्लेलं नॉनव्हेज तुम्ही बघितलं असेल. म्हणजे ज्यांनी नॉनव्हेज खाल्लं ना ते तर खाली बाहेर फिरतात वगैरे. बाकीचे गेलेत मंदिरात. आपण लांबूनच दर्शन करूयात तेवढंच. बघू शकता मंदिर वरती आहे तिकडे. आणि मंदिर तर जाम भारी दिसतं इथून. तर मी तर जाणार नाही. आता आपण रात्रीचे 12 वाजून गेले. व्हिडिओ शूट करायला टाइम नाही भेटला, पण एक सांगतो जाम लेट होतं. जाम म्हणजे हिसबाच्या बाहेर एवढा टाइमपास झाला ना आजच्या दिवसात. फिरणं कमी, टाइमपास जास्त झालं. त्याच्यामुळे काय एवढं शूट करायचं माझी इच्छाच गेली माझी. आता जेवलं वगैरे, आता डायरेक्ट घरी जाऊ. आता आपण हे पनवेलच्या थोडं पुढेच आहे. आता घरी जायला अजून पण 1 तास आहे. सो घरी जाऊनच आता बघूया. आणि हा ब्लॉग शक्यतो मी गाडी एंड करेल किंवा आताच एंड करेल.